श्री गुरुचरित्र अध्याय 2 संक्षिप्त सारांश। अध्याय 2 मध्ये सिद्धमुनी नामधारकाला श्रीगुरूंचा महिमा सांगतात। ते स्पष्ट करतात की गुरु हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आहेत। गुरुकृपेशिवाय आत्मज्ञान आणि मोक्ष प्राप्त होत नाही। यानंतर सृष्टीची निर्मिती, 4 युगांचे सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग, स्वरूप आणि कलियुगातील दोष यांचे वर्णन केले आहे। तरीही जो मनुष्य गुरुसेवा, भक्ती, सत्य आणि धर्माचे पालन करतो, त्याचे कलियुगही काहीही बिघडवू शकत नाही। पुढे वेदधर्म ऋषी आणि त्यांचा दीपक नावाचा शिष्य यांची कथा येते। वेदधर्म ऋषी आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे फळ भोगण्यासाठी कठीण रोग स्वीकारण्याचा निर्णय घेतात। सर्व शिष्य मागे हटतात, परंतु दीपक मात्र निस्वार्थ भावनेने गुरूंची सेवा करण्यास तयार होतो। तो अत्यंत कठीण परिस्थितीतही गुरुसेवा सोडत नाही। दीपकाच्या अखंड गुरुसेवेवर प्रसन्न होऊन भगवान त्याला वर देऊ करतात, परंतु दीपक म्हणतो, मला कोणताही वर नको, माझे गुरु प्रसन्न झाले म्हणजे सर्व काही मिळाले। त्याची ही अद्वितीय गुरुश्रद्धा पाहून देवही त्याचे कौतुक करतात। अध्याय 2 मधील मुख्य संदेश। गुरु हेच परब्रह्म आहेत। गुरुभक्ती ही सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे। निस्वार्थ गुरुसेवेने देवाची कृपा आणि आत्मज्ञान प्राप्त होते। संकटातही गुरूंवरील श्रद्धा कधीही ढळू देऊ नये। फलश्रुती, या अध्यायाचे श्रद्धेने वाचन किंवा श्रवण केल्याने गुरुकृपा प्राप्त होते, भक्ती दृढ होते आणि जीवनातील अडचणींवर मात करण्याचे बळ मिळते। श्री गुरुदेव दत्त।